स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर मुंबई पोलीसचा दिनांक 7/5/2023 रोजीचा पोलीस भरतीचा पेपर आपण विश्लेषणासह पाहणार आहोत. तर प्रथम प्रश्न आहे, एका घनाची बाजू 4 मीटर आहे, ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल? तर घनाचे घनफळ असते बाजू घन म्हणून 4चा वर्ग जर घन केला तर येतो 64 आणि त्याची दुप्पट जर केली तर येते 8, त्याचा घन केला तर येतो 512 म्हणजे 64 हे 512च्या भाग लावला असता 8 पटीने, म्हणून याचं उत्तर आहे 8 पटीने वाढेल. नंतरचा प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया. साऊथ कोरिया हा पहिला देश आहे. नंतरचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुकुमार सेन यांची निवड करण्यात आली होती. पुढचा आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा. सोपा प्रश्न आहे. जर व्यवस्थित पाहिलं तर प्रत्येक 2 नंबरमध्ये 2चा फरक वाढलेला आहे. 4, 6, 8, 10 आणि इथून इथे येताना फरक हा कमी झालेला आहे, म्हणून न बसणारी संख्या ही 101 आहे. नंतरचा प्रश्न, मे 2022मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. आणि ती कोणती महानगरपालिका आहे? इचलकरंजी ही महानगरपालिका आहे. नंतरचा प्रश्न, तू कडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप कसे होईल? तर षष्टीचे प्रत्यय असते चा, ची, चे किंवा झा, झी, झे. तर यापैकी उत्तराचं येणार ऑप्शन बी, तुझ्याकडे हे षष्टीचे प्रत्यय आहे. 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत ही 37 आहे? जर आपण पहिला ऑप्शन बघितला 10 गुणाकारात 3 अधिक 5 अधिक 2 बरोबर 7, 10 त्रिक 30 अधिक 7 बरोबर 37, म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे या प्रश्नाला. पुढचा प्रश्न आहे, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता टॅक्स आकारला जातो? तर केंद्र शासनाकडून CGST हा टॅक्स आकारला जातो. नंतरचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी डॅश जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली आहे? तर शेतकऱ्यांनी याचं उत्तर आहे खेडा या जिल्ह्यात. उद्या जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी असेल? परवा सोमवार म्हणल्यावर आज येणार बुधवार आणि शुक्रवार कधी असणार आहे? मग शुक्रवार असणार आहे परवा, म्हणून याचं उत्तर आहे परवा. महाबळेश्वर जवळील भेलार हे गाव डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. तर महाबळेश्वरमधील भेलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कसं? पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 12वा प्रश्न आहे, हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. हल्ली म्हणजे आत्ताच आणि विरुद्धार्थी शब्द असणार पूर्वी, याचं उत्तर आहे ऑप्शन डी पूर्वी. 13वा प्रश्न आहे, 33, 34, 35, x, 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे, तर xची किंमत काय असेल? तर क्रमगत नैसर्गिक संख्यांची सरासरी ही ती मधली संख्या असते, म्हणून मधली संख्या काय असणार आहे? मग 33, 34, 35 नंतर काय तर 36, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन डी 36 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे फ्रान्स नौदल. ऑप्शन ए फ्रान्स नौदल. या जानेवारी 2023मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला होता? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे पार पडला होता. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर बघा, ए नंतर बी राहिलेला आहे, सी नंतर डी, म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी PRT. प्रत्येक एक अक्षर काढलेले आहे, ए नंतर बी, म्हणून KMNO नंतर PRT यायला पाहिजे, बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने डॅश हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? तर याचं उत्तर आहे 10 सप्टेंबर दिवस आजी आजोबा करण्याचे ठरवले आहे. पुढचा प्रश्न आहे, देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते आहे? तर देव या शब्दाचे अनेक वचन देव हेच होते. पुढचा प्रश्न आहे, 19वा, शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला किती केळी बसते? तर शुभम व केळी किती येणार आहे? 5 अधिक 3 8. 24मधून 24ला जर 8 भागले तर येतं 3, एकाची किंमत 3 आली, म्हणून विचारलं आहे शुभमचं आहे 3 त्रिक 9, म्हणून ऑप्शन डी.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 20वा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा रोबो डॅश डॅश या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. तर याचं उत्तर ऑप्शन ए ओपन AI. याचं उत्तर आहे ओपन AI. नंतरचा प्रश्न आहे 21वा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? तर अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. पुढचा प्रश्न आहे समसंबंध ओळखा. मंगळवार शनिवार, तर चैत्रला काय येणार? तर मंगळवार नंतर किती वार गेलेले पुढे पहा. मंगळवार एक बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे 4 दिवस पुढे. मग येणार चैत्र नंतर 4 कोणते महिने येतात? वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि चौथा येणार श्रावण. म्हणजे उत्तर श्रावण आहे. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. फारकत होणे म्हणजेच काय? वेगळे होणे. नंतरचा प्रश्न आहे 24वा, महाराष्ट्रात स्थानिक शासन म्हणजे स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. नंतरचा प्रश्न आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती? तर परिघ काढण्या अगोदर आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागणार. वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे πr वर्ग. मग आपणास येणार आरची किंमत मिळणार, म्हणून त्याची काय येणार? आरची किंमत येत्या याच्यात टाकल्यावर 21. मग वर्तुळाचा परिघ आहे, परिघ बरोबर 2πr. 21 जर त्रिज्या असेल तर या किंमत टाकली 2 गुणाकारात 22/7 गुणाकारात 21, तर याचं किंमत उत्तर येतं 132 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये येणार, म्हणून ऑप्शन बी याचं उत्तर आहे 132 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष साजरे करण्यात आले? तर याचं उत्तर आहे भरडधान्य वर्ष साजरे करण्यात आले. नंतरचा 27वा प्रश्न 1 जानेवारी 2023 मध्ये टिंबटिंब या देशाने युरो हे चलन स्वीकारले. तर कोणत्या देशाने? क्रोएशिया. याचं उत्तर आहे क्रोएशिया या देशाने युरो हे चलन स्वीकारले. नंतरचा प्रश्न रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे? तर सर्वात मोठा कोण आहे? सुरुवातीला रमेश, सुरुवातीला सुरेश जर धरला, रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, मग सुरुवातीला येणार त्याच्यापेक्षा मोठा रमेश. नंतर विचारला आहे विजय आणि अविनाश सर्वात लहान, म्हणजे प्रश्नाचं उत्तर सर्वात लहान असणार आहे अविनाश. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझ्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. सदर गीत कोणी लिहिले आहे? तर लिहिले आहे राजा बडे यांनी, आणि गायले कोणी आहे? शाहीर साबळे यांनी गायले आहे. याचं उत्तर आहे राजा बडे. 30वा प्रश्न विशेषणाचा प्रकार ओळखा. रांगणारे मूल. तर रांगणारे मूल म्हणजेच धातू साधित आहे. शून्य बहुपदीचा कोटी किती असतो? तर शून्य बहुपदीचा कोटी हा निश्चित सांगता येत नाही किंवा निश्चित करता येत नाही, सी असणारे ऑप्शन. 32वा आहे खालीलपैकी 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले आहे? तर कोणत्या मध्य रेल्वेने साध्य केले आहे? पुढचा प्रश्न आहे 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे डी जयपूरमध्ये करण्यात आले होते. पुढचा प्रश्न 34 जर 4312 4312 म्हणजे नाहीस येतं, या नाहीस 756 म्हणजे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे PRIC. सोपा प्रश्न आहे, सोडून पहा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ए रशिया देशामध्ये करण्यात आले. 36वा प्रश्न आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. या पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा. तर यातील अलंकार आहे दृष्टांत अलंकार, ऑप्शन बी दृष्टांत अलंकार. 37वा प्रश्न आहे जर ए 6 5 बरोबर y 20 तर yची किंमत किती? सोपं आहे, काय करायचं 6/5 बरोबर y/20 तिरकस गुणाकार करा. 6 गुणाकारात 20/y
गुणाकारात 5, 5 एके 5, 5 चौक 20, 6 चौक 24 म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी 24. नंतरचा प्रश्न 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर मीराबाई चानू. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी काय करण्यात आली होती? तर हरित क्रांती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवले नाही असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे लीला शेठ यांनी भूषवले नाही. पुढचा प्रश्न 41वा प्रश्न 41. जतीन, नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 असतील तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी. नितीन व मोहसिन, नितीनचा किती आहे 24 आणि मोहसिनचा आहे 36. जर यांना 24 आणि 36ला जर भाग लावला तर 12 दूने 24, 12 त्रिक 36 म्हणजे उत्तर आहे ऑप्शन बी 2/3. पुढचा आहे ऐकू येणे. पुढचा प्रश्न ऐकू येणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार उतारण्यात आला आहे? ऐकू येणे म्हणजे काय येणार आहे? कानावर पडणे. उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 43वा. 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7 तर x अधिक y ची किंमत किती? तर कसा सोडवायचा प्रश्न? 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7 तर यांची बेरीज करूया. म्हणून यांची बेरीज येणार 8x अधिक 8y बरोबर 16. पहा इथे जर प्रत्येक पदाला जर 2ने भागले तर राहते काय? x अधिक y बरोबर 2 म्हणून याचं उत्तर आहे x अधिक y बरोबर ऑप्शन आहे 2. याचं उत्तर आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? तर मानवी हक्क होत नाही. तर माहितीचा अधिकार हा मानवी हक्क नाही. पुढचा प्रश्न भारताने डॅशच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट जिंकली आहे. खालीलपैकी पहा कपिल देव उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे 46वा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता? पहा काय दिले प्रश्नचिन्हाचा. सो πh/p बरोबर 1/2 तर दिले c/r बरोबर काय येणार? तर एचची व्हॅल्यू जर आपण बदले ABCनुसार 8 किंमत येते. पीची 16 म्हणून 8 एके 8, 8 16. जर आपण c/rचं काढलं तर cची व्हॅल्यू येते 3 आणि rची किंमत येते 18 म्हणून 3 एके 3, 3 18 म्हणून 1/6 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. माथेरान थंड हवेचे ठिकाण बरोबर आहे. कोल्हापूर देवस्थान बरोबर आहे. अजिंठा ताडोबा हे हा व्याघ्र प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल? तर याचं उत्तर आहे प्रश्नचिन्ह. प्रश्न विचारला आहे तुझे नाव काय. नंतरचा प्रश्न आहे 49. 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर काय येईल? तर 1 मिलीमीटर बरोबर ऑप्शन सी 1/10 येईल. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1774 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली आहे. तर याचं उत्तर आहे पोखरण येथे. याचं उत्तर आहे पोखरण येथे अणुचाचणी केली आहे. नंतरचा प्रश्न. जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. या दोघांची बेरीज किती दिली आहे? 25. तर कोणत्या 2 संख्या सोपं आहे? आपण इक्वेशन हे काढू शकतो x अधिक y असं काढून. पण त्यापेक्षा सोपं जर आपण केले कोणत्या 2 संख्यांची बेरीज बघा 25 येईल. त्याचा फरक 5 असला पाहिजे.
तर 15 आणि 10 या संख्यांची बेरीज ही 25 येते आणि 5 फरक येते. तर जयचे वय किती येणार आहे? ऑप्शन सी 10 येणार आहे. मग हा जय असणार आहे, हा विजय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर महाराष्ट्रामध्ये ठकी म्हणतात, ठकी. ऑप्शन, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर कमळ म्हणजे जर राजीव येतं, सूरज येतं, अंबुज येतं, वायस नाही. पुढचा प्रश्न आहे 55, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जात आहे? तर पुणे या जिल्ह्यात उभारला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात टिंबटिंब या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. तर याचा आहे वेल्लूर या शहरात. याचं उत्तर आहे वेल्लूर या शहरात पहिली. नंतरचा प्रश्न 58 क्रमांकाचा, पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते? तर महाप्राण म्हणजे श्वास जाणारी ह आहे महाप्राण. पुढचा क्वेश्चन आहे 59 नंबरचा क्वेश्चन पाहत आहे. A:B, A:C, A:D, A:E बरोबर 3, 6, 9 डॅश डॅश आणि 15. तर पहा यातील फरक 3 आहे. 3 + 3 6, 6 + 3 9, 9 + 3 बरोबर 12. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए 12. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे मुंबईमध्ये आहे, दिल्लीमध्ये नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे 61 नंबरचा, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतील? पहा 2 रेषा आहेत, 2 रेषा आणि याला एका छेदिकेने छेदले असता, एक छेदिका छेदली तर किती कोण तयार होणार? हा 1 होणार, 2, हा 3, 4, हा 5, 6 आणि 7, 8. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी 8. नेक्स्ट क्वेश्चन आहे 62, इसवी सन 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती? तर कोणत्या जिल्ह्यात? आंध्र प्रदेश. नंतरचा प्रश्न आहे 63वा प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संसदीय शासन पद्धती डॅश डॅश येथे विकसित झाली. तर संसदीय शासन पद्धती याचं उत्तर आहे ऑप्शन ए इंग्लंड या ठिकाणी. 65वा प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. देवा सर्वांना सुखी ठेव याचं काय? तर आज्ञार्थी वाक्येत वा वे आज्ञेत. पुढचा आहे 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 14 राष्ट्राचे राष्ट्रीयकरण झाले. पुढचा आहे एका त्रिकोणाच्या 2 भुजा 5 सेंटीमीटर व 1.5 सेंटीमीटर असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी किती? तर पहा, तर याचं उत्तर बघा, कोण भुजेची लांबी नसेल विचारला आहे, नसेल कोणती नसेल तर 3.4 सेंटीमीटर नसेल. कारण त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या बेरजेपेक्षा मोठी असावी लागते. कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तर या 2ची केली तर 5पेक्षा मोठी येते, बरोबर आहे, हा ऑप्शन येऊ शकता. ह्या दोघांची केली तर 5पेक्षा मोठी येऊ शकता. याची नीची केली तर मोठी शकता. या दोन्हीची केली तर येत नाही, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी. किंवा 2 बाजूंची वजाबाकी तिसऱ्यापेक्षा लहान असली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 4x + 5y = 19. 4x + 5y = 19चा आलेख काढण्यासाठी एक्सची किंमत 1 असताना वायची किंमत किती असणार आहे? बघा, जर एक्सची किंमत 1 टाकली, 4 तर 5y ची किंमत किती यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. 3 ऑप्शन बी 3. 5 × 15 आणि 4 = 19 म्हणून ऑप्शन बी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आपल्या देशात टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा म्हणजे GST ही कर प्रणाली अस्तित्वात आली. तर याचं उत्तर ऑप्शन डी 1 जुलै 2017 पासून GST चालू झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता काय असेल? तर बघा, संभाव्यता किती येणार आहे? एक फासावर किती संख्या असतात? एकूण 6 असतात. एकूण किती असतात? 6 का फाश्यावर, बरोबर आहे. त्याच्यापैकी 3पेक्षा कमी म्हणजे किती येणार आहे? 1 किंवा 2 ह्या 2 संभाव्यता येणार आहे, म्हणून 2. म्हणून याचं बे भाग लावला तर 1/3 आणि या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी 1/3 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे
71वा संयुक्त राष्ट्राच्या मानव अधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022मध्ये निलंबित करण्यात आले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रशिया. नंतरचा 72वा प्रश्न 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा 2023मध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. तर कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑप्शन सी बुडापेस्ट. 73वा प्रश्न आहे वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग डॅश डॅश काढण्यासाठी केला जातो, मध्य काढण्यासाठी केला जातो. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? काय आहे? पायथागोरसचे त्रिकूट आहे. तर पायथागोरसचे त्रिकूट पाठ असायलाच हवी. 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. नंतरचा प्रश्न आहे 75वा प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. नंतरचा प्रश्न 76वा आहे एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील? तर याचं उत्तर आहे 3 स्पर्शिका काढता येतील. पुढचा प्रश्न आहे 77वा परम 8000 हा महासंगणक तयार करण्याचे शास्त्रज्ञ कोणते? विजय भाटकर हे होते. ऑप्शन ए विजय भाटकर. नंतरचा प्रश्न 2022 सालच्या WHO अमृत महोत्सवी सभेची मुख्य संकल्पना काय होती? शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता. ऑप्शन सी शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता ही थीम होती. पुढचा प्रश्न आहे भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर उपराष्ट्रपती हे भारताचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न 80 1 मे 1960 रोजी डॅश डॅश राज्याची निर्मिती झाली. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. रक्ताने. पुढचा प्रश्न आहे रक्ताने या शब्दाच्या विभक्ती ओळखा. तर रक्ताने या शब्दाची ने तृतीय विभक्ती आहे. पुढचा प्रश्न आहे एका चौरसात 82वा प्रश्न आहे एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. तर त्याची परिमिती किती येईल? तर बघा चौरसाची बाजू दिलेली आहे आपल्याला 12, कर्णाची लांबी तर परिमिती किती? तर चौरसाची बाजू कर्ण आहे म्हणजे चौरसाची बाजू येणार 12 आणि परिमिती बरोबर 12 गुणाकारात 4 बरोबर 48. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी 48 येणार. पुढचा प्रश्न आहे 83 भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज उद्योग म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी कोणते शहर जिंकले? तर कोणते? कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकले होते. नंतर प्रश्न आहे 85वा 2.9 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबी जीवा असू शकते? त्रिज्याच्या दुप्पट जीवा असते म्हणून 2.9च्या दुप्पट येणार 5.8. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आगा खान पॅलेस. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आगा खान पॅलेस. पुढचा प्रश्न आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर होमी भाभा. 88 भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन सी डॉक्टर स्वामीनाथन. पुढचा आहे साइन थिटा किंवा कॉस थिटा बरोबर किती? तर साइन याचं उत्तर ऑप्शन ए 1 येतं. पुढचा प्रश्न आहे 90वा तळाची त्रिज्या. पुढचा प्रश्न आहे तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर व उंची 24 सेंटीमीटर असल्यावर शंकूचे वक्र पृष्ठबळ किती येते? तर कसं व्हायचं पहा शंकूचे वक्र पृष्ठबळ असते πr l म्हणजे तिरकस उंची असते. ही आपल्याला उंची दिलेली नाही तिरकस आपल्याला एलची किंमत काढावी लागणार अगोदर. तर एलची किंमत काढताना आपल्याला एल बरोबर पहा इथं सोडूया आपण एलची किंमत काढली तर रूटमध्ये येणार 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग म्हणजे एल बरोबर काय येणार 49 अधिक 24चा वर्ग किती येतो? 24चा वर्ग 476. यांची बेरीज घेतली तर एल बरोबर 625 आणि फक्त जर वर्गमूळ काढलं तर एल बरोबर 25. मग ह्या सूत्रात जर वक्र पृष्ठबळ बरोबर πr या
सूत्रात जर आपण किंमत टाकली तर 22/7 गुणाकारात 25 गुणाकारात आरची किंमत जी आहे 7 गेले, याचं उत्तर येते 550 सेंटीमीटर. काय ते 550 सेंटीमीटर चौरस. पुढचा प्रश्न आहे, एक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, 0.01 सेंटीमीटर बाजू असलेल्या 0.01 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती येईल? तर 0.0 घनफळ म्हणजेच बाजूचं घन येणार ऑप्शन डी 0.000001. पुढचा प्रश्न आहे, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्याची विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर युनिसेफ. हे कुपोषण किंवा बाल